तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आज आपण चाललो होतो इंदापूरला, कारण आपल्या भावाचा स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा होता आणि ह्या बंद्याला आपण डायरेक्ट कॉलेजवरनच उचलला. म्हणजे ते कॉलेजवरनं चालला होता बसमध्ये घरी, आपण तिथनच घेतला डायरेक्ट. आपण कॉलेजला आणि इथनं निघालो. आपण आतमध्ये कॉलेजला डॉक्युमेंट वगैरे बघितलं, काय काय विचारलं तिथं सरांना आणि मग गेलो आतमध्ये कॉलेजला. ते म्हणले सरांची एक सही राहिली. मग आता सरांनी सांगितल्यामुळे आपण निघालो होतो सही घ्यायला. आणि जाताना आपल्याला झाडं दिसली, काय झाडं वाळले ते, पण एकाच झाडाला फुलं लागले. ते काय त्याचं कारण असेल आपल्याला कमेंट मध्ये सांगा मित्रांनो. बघा हे असं झाडाचं फुल. मग इथनं आलो डायरेक्ट, आपण सही घेतली सरांची. आत काय परमिशन नव्हती त्यामुळे डायरेक्ट आपण बाहेर आलो आणि आपल्याला सोडलं आपल्याला. मग आपण आपल्या गाडीवर गेलो डायरेक्ट स्टँडवर. तिथं फॉर्म भरला आपण भाऊचा इथनं कृष्णा कॉम्प्युटर मध्ये. इथनं निघालो. मग आपण म्हणलं जावं आता घरी काय तर नाश्ता करून इथनं. आणि इंदापूरच्या बस स्टँड मध्ये कचरा बघा किती पडलाय, कसली घाण. इंदापूर एवढी मोठी सिटी, पण मग आपण निघालो इथनं. गाडी काढली आपली. गाडीचा आपला काहीतरी विषय झालता, चालूच होत नव्हती गाडी. काय पेट्रोल तर माहिती आहे आपल्यासोबत सारखं कुठं होत राहतात. आपली गाडी बंद पडली. मग काय कशी तरी केली चालून ढकलून इथनं नेले पेट्रोल पंपावर. म्हणजे पेट्रोल नव्हतं संपलं, पण काहीतरी विषय झालता. तरी पण आपण पेट्रोल टाकलं 150चं इथं पेट्रोल पंपावर. आणि पेट्रोल टाकून झाल्यावर म्हणलं आता काहीतरी नाश्त्यासाठी जावं. मग आलो इथं नाश्ता करायसाठी. आपण आपल्याला प्रत्येक वेळेस म्हणजे आपण इथं जिथं आपल्याला फेवरेट आहे इथला नाश्ता, आपल्याला आवडतो. मग आपण आलो इथं, वडापाव वगैरे खाल्ला, दही पॅटीस मस्त पैकी दाबून. ब्लॉग आवडला असला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका. भावानं सबस्क्राईब करा. काय पण